स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये, ज्याच्यात आम्ही काय करणार आहोत सांग. व्हिडिओ बनवणार आहोत लग्नाच्या खरेदीबद्दल, ऑल अबाउट शॉपिंग. वेडिंग सीझन चालू आहे, आताच वेडिंग सीझन चालू झालाय, तुम्हाला तर माहीतच असेल. तर आम्ही ठरवलं का शॉपिंग व्लॉग बनवूया. तुम्हाला काय हेल्प होऊ शकते, तुम्हाला सजेशन भेटू शकतात कुठून शॉपिंग करायची. लाईक आम्ही पण एवढं काय डिस्कस नव्हतं केलं, लाईक आम्हाला जे माहिती होतं तिकडे आम्ही गेलो आणि आम्ही कपडे घेतले. दॅट्स इट. तर आपण पहिली शॉपिंग केली होती बघण्याच्या कार्यक्रमासाठी. माझ्या बघण्याच्या कार्यक्रमाची साडी मी घेतलेली ती नेहरूलच्या दामिनी शॉप मधनं घेतलेली. मी 1500 बघितलेल्या. मी काहीतरी तिथे 2-3 शॉप फिरलेली. त्याच्यानंतर मी त्या दामिनीमध्ये गेले आणि तिथून मी ती ग्रीन कलरची साडी जी मला आवडली, ज्या व्हिडिओला तुम्ही सर्वात जास्त प्रेम दिलात त्या व्हिडिओमध्ये तुम्ही ती साडी पाहिली असेल, ती मी दामिनी शॉप मधनं घेतलेली 1500ला. ब्लाऊज शिवायला टाकला, त्याचा ब्लाऊजचा खर्च काहीतरी 700 समथिंग झालेला. अबाउट ज्वेलरी, मी ज्वेलरी लोकल स्टोर मधनच घेतली. माझ्या ज्वेलरीवर पण खूप कमेंट आलेले. मी एक चोकरच घातले आणि इयरिंग्स घातलेले आणि मेकअप तर मी नॉर्मलच केलेला. आणि तुझी तर माझी साडी माझा शर्ट आणि ट्राउझर, त्याच्या मागे पण एक स्टोरी आहे. आम्ही दोघं गेलो होतो, तर आम्ही लाईक चॉईस केला, तर त्याच्यामध्ये ना थोडा पर्पलिश कलरचा शर्ट आहे. तुम्हाला इकडे ॲड करेल तो शर्ट. हा शर्ट आहे, तर हा शर्ट मी घेतला होता, हा शर्ट आणि ट्राउझर. बट सगळे मला बोलायला लागले की तू हा कलर का आणलाय, बघण्याचा कार्यक्रम आहे तर तुला व्हाईट शर्ट घालायला पाहिजे. मग ज्या दिवशी बघण्याचा कार्यक्रम होता त्या दिवशी मी सकाळी पुन्हा एकदा जाऊन एक व्हाईट शर्ट आणि ट्राउझर घेऊन आलो आणि तो व्हाईट शर्ट आणि ट्राउझर घालून मी गेलो होतो. आणि म्हणजे ते कसं एकदम काय बोलतात मॅचिंग वाटत होतं, ग्रीन आणि तो कलर व्हाईट मॅचिंग होत होतं एकदम. असं वाटत होतं हा काहीतरी याचं फंक्शन आहे. लाईक मी याला बोलले सर्वजण व्हाईटच घालतात हर टाइम, तर तू काहीतरी तोच घालणं वेगळा. अरे पण मी व्हाईट घालणार आणि दुसऱ्याने घालणार त्यात फरक आहे. 100 रुपीज अराउंड काहीतरी होता शर्ट, 8 का 900 रुपीजचा होता आणि ट्राउझर अराउंड 6 or 700 रुपीजची होती. आणि शूज तर माझे ऑलरेडी होते. हा एवढंच होता. तर ही झाली बघण्याच्या कार्यक्रमाची शॉपिंग. एंगेजमेंटची शॉपिंग आम्ही नेक्स्ट केली. आणि एंगेजमेंटला तुम्हाला तर माहीतच असेल, मुलीला 2 साड्या असतात, एक माहेरची आणि एक नवऱ्याकडून असते, ती एक असते. तर जे साखरपुड्याच्या 2 साड्या लागतात, तर एक साडी मी घेतलेली ती दामिनीमधनच घेतलेली परत, कारण तिकडचा कलेक्शन मला आवडलेला. आणि ती साडी अराउंड 5000ची होती. आणि त्याचं पण ब्लाऊज शिवायला 1200 का 1500 गेलेले. आणि त्याच्यावर मी जास्त वर्क नव्हता केला. त्या साडीवर मी एक पण फोटो नाही टाकलाय मेकअप मुले, तुम्हाला सांगेन थोड्या वेळात. आणि दुसरी साडी मी घेतलेली जी तुम्ही सर्वांनी खूप जास्त मला विचारलं कुठून घेतली, तर ती साडी मी घेतलेली पेशवाईमधून, पनवेलच्या. हा पण होता सोबत. म्हणत होतो हिला साडी घ्यायला, तर आम्ही पहिल्या कुठल्या तरी शॉपमध्ये गेलो, तिथं 4-5 साड्या ट्राय केल्या, तिला नाही आवडली. परत दुसऱ्या शॉपमध्ये गेलो, तिकडे पण 4-5-6-7 साड्या ट्राय केल्या, हिला आवडतच नव्हती. ट्राय नव्हता केलं, वरून बघितलेला आणि 1-2-3-4 साड्या ट्राय केलेल्या. हा, मग त्याच्यानंतर आम्ही गेलो पेशवाईमध्ये, आणि पेशवाईमध्ये हिला त्यांनी ग्रीन कलरची तीच साडी मला ती साडी फर्स्ट टाइम काढली तेव्हाच मला आवडली, कारण तिचा कलर एवढा छान आहे. म्हणजे मी तसा वाला कलर कुठे बघितला नव्हता. ती साडी खूप छान आहे, मला अजून पण माझी फेवरेट साडी आहे. मी घेतली. तर त्या साडीची कॉस्ट होती 10,000 रुपीज. आणि प्लस मी ब्लाऊजवर थोडा वर्क केलेला, तर 3000 झालेले ब्लाऊजचे. तुम्ही पण पेशवाईचा कलेक्शन चांगलं आहे. जर कोणी ब्राईड्स असतील, माझे व्हिडिओ बघत असतील, तर पेशवाईमध्ये नक्की जा. त्यांचे साडीज कॉस्टली आहेत, पण त्यांच्या इथे जे कलर्स वगैरे आहेत ते खूप छान आहेत, एकदम प्रीमियम लुक येतो. आणि मी खूप एक्सायटेड होती मेकअपसाठी. एंगेजमेंटचा मेकअपसाठी मी खूप एक्सायटेड होते, कारण मी मेकअप कधी केला नव्हता आणि मी फर्स्ट टाइम करणार होती. मेकअप केला नव्हता कधी? म्हणजे मेकअप आर्टिस्ट कडनं मेकअप नव्हता केला. आर्टिस्टचा मेकअप मोस्टली हॅवीच असतो, तुम्हाला तर माहितच असेल. ऍक्च्युली हिला मिनिमल मेकअप आवडतो. हा, मला मिनिमल मेकअप आवडतं. ज्याच्यात काय वाटतच नाही की लावलंय. ऍक्च्युली ती नॅचरल इज ब्युटिफुल आहे, सो नो नीड ऑफ मेकअप. ब्लश बघा फक्त ब्लश. हे तुला येतं का? नाही येत. सो सांग स्टोरी सांग. बघा बघलं
सांग सांग. नंतर मी एक्सायटेड होते आणि मला भीती पण वाटत होती का कसा मेकअप होईल वगैरे, कारण मी केला नव्हता आणि थोडा रिस्की पण मला वाटत होता. आणि मी मेकअपसाठी पैसे तर भरलेले, तेव्हा मी 20,000 भरलेले मेकअपसाठी. तुला माहित आहे का बस तिच्यापेक्षा महाग मेकअप काय. हा, तर मला वाटलं का एकदम चांगले मेकअप आर्टिस्ट बघले तर म्हणजे तसा थापणारा मेकअप नाही होणार काइंड ऑफ, मला असं वाटलेलं. आणि पेजवर बघूनच मी केलेली, त्यांना बुक केला होता पेजवर बघून. पण माझ्या फेसला म्हणजे त्यांनी जो मेकअप केला होता ते बोलतात का त्यांनी मिनिमलच मेकअप केलेला आणि तोच मला इतका हॅवी वाटत होता. आणि त्यांना मी तरी काढायला सांगितलेलं तर तो पण त्यांनी केलेलं तर ते निघत नव्हता, म्हणजे ते प्रॉपर असा मिनिमल नव्हता होत. आणि मला माझा लुक बिलकुल नव्हता आवडला आणि मी तर उदासच झालेली तेव्हा, म्हणजे असं मला सॅड वाटत होता, कारण त्यांच्या लाईफमधला एक बिग डे असतो. हा, का तुम्ही चांगला दिसाल ना. आणि मी अशी नॉर्मल पण चांगले दिसते, पण त्याच दिवशी माझ्या तोंडावर इतका मेकअप केला होता आणि मला बिलकुल सूट नव्हता झाला. तू बघितलेस ना मी चालत आलेली तेव्हा. बघितलेस का मी बाजूला म्हटलं तिच्या इथं पसीना येत होता, तिकडे मी पुसत होतो भाई, असा इथून इथं पसीना येत होता असा इथून. हा, आणि मेन थिंग आमच्या बिल्डिंगच्या खालीच आमचा साखरपुडा होता, म्हणजे मी जिथे राहते त्या बिल्डिंगच्या खालीच होता. आणि इतका ऊन होता आणि त्यात एवढी गरमी होत होती का माझा मेकअप पण त्याच्यानंतर, म्हणजे पहिले स्टार्टिंगला मला फर्स्टली तो आवडलाच नव्हता आणि नंतर परत मेकअप एवढा फुटला माझा मेकअप त्या गरमीमुळे, प्रॉपर असे पॅचेस दिसत होते. सो सॅड. साखरपुडा झाल्यावर मी मेकअप वॉश करून आली, हा पण होता माझ्यासोबत. आणि मला अर्जन बोलत होते नको वॉश करू, थोडासा पूस, पण मला म्हणजे बिलकुल मला असं वाटलं का जाऊ दे, मी नॅचरली चांगले असते तर मी वॉश करून टाकते, कशाला मी फेस घेऊन फिरू. तर मी वॉशच केला, फक्त आईचा मेकअप ठेवलेला आणि त्याच्यानंतरचा पिक तुम्हाला इथे मी दिसेल. आणि त्याच्यानंतर मला चांगला फील झाला, कारण मी चांगली दिसत होती. आणि ज्वेलरी तर मेकअप आर्टिस्ट कडनंच आलेली, ज्वेलरीचा तर काही खर्च नाही झाला, म्हणजे खर्च म्हणजे ते इन्क्लुडेड असतं त्यांच्या मेकअप आर्टिस्ट कॉस्ट. हा, पॅकेज मध्ये इन्क्लुडेड असतं. तर गाईज आता आली आहे माझी बारी, माझ्या कपडे कधी येईल माझी बारी. असं नाही आले, मला बोलू दे. बोल. एंगेजमेंटला पण हायड्रा फेशियलच केलेला मी, बाकी काही केला नव्हता. हायड्रा फेशियल एकदम बेसिक फेशियल असतो, ज्यात तुमचे ब्लॅकेट्स वगैरे ते मशीनने काढतात, बस, बाकी कायच्यात कायच नसते. मशीननीच ते काय करतात नोजवर वगैरे ब्लॅकेट्स काढायला, तर तसंच असतो. आणि त्याच्यात काय बाकी एवढा मला इफेक्ट नाही दिसला, पण क्लीनअप टाईपच असतो. तर आता बोल. माझे जे कपडे होते ते तुम्हाला इथे दिसत असतील. मला त्या टाइमला पण मला खूप कामं होती, लाईक कामं मीन्स जॉबमध्ये जाम काम होता. तर आम्ही संध्याकाळी जॉब सुटल्यानंतर आम्ही दोघे गेलो होतो, आम्ही वाशीला, काहीतरी नाव आहे त्याचा, दुल्हा तिकडे गेलो होतो. बघितला एक दोनच कपडे बघितले आणि मी चूज केला, कारण की समजत नव्हतं मला, एवढा लाईक डिफरंट नव्हते भेटत कपडे. कांट टेक रिस्क बिकॉज यू आर द मेन कॅरेक्टर. तर जे सर्व घालतात तसाच माझ्या माइंडमध्ये पण होता. गेलो, बघितला, घालून मला चांगला वाटला, मग मी त्याला शिवायला दिला. त्याच्यात मेजरमेंटमध्ये ना तुम्ही कधी पण लक्ष द्या, म्हणजे एक टिप आहे की मेजरमेंट जेव्हा पण देता ना थोडा लाईक परफेक्ट एकदम टाईट नका शिवू, नाहीतर मग एकदम टाईट बसतो आणि पतले दिसतो. लाईक लोक आहेत थिन किंवा मीडियम, त्या लोकांनी एकदम टाईट नका शिवू, थोडा लूज ठेवा. थोडा टाईट होता तर थोडा लूज शिवत जा आणि त्यांना मेजरमेंट जरा नीट सांगत जा, कारण की आपला मेन असतो दिवस, तर त्या दिवशी आपण चांगले दिसायला पाहिजे. तर गाईज ते कपडे जे होते ते मी 8,500 रुपीजमध्ये घेतले होते. त्याच्यामध्ये पूर्ण कपडे ते थ्री पीस काहीतरी बोलतात त्याला, 3 पीस, ते मोजडी एक असते आणि माल एक होती. तर 8,500 मध्ये भेटले होते ते कपडे, वाशीवरून घेतले होते. आणि माझं जो लाईक माझे हेअरकट वगैरे मी जिथं नॉर्मली करतो तिथंच केली होती मी 5-6 दिवस आधी केली होती, कारण की जर नवीन हेअरकट केली तर ते जास्तच दिसतं. 5-6 दिवस आधी केली होती आणि मी कायच नव्हता केला, म्हणजे युजली पोरं पण करतात फेशियल वगैरे, बट मला नाही जमत. माझी स्किन इथून रेड होते, माझी खूप जास्त सेन्सिटिव्ह स्किन आहे. मला नसेल जमत तर नका करू, उगाच एक्सपेरिमेंट कराल आणि पूर्ण स्किनची वाट लागल, रेड पॅचेस वगैरे. मी हल्दीची साडी घेतली, ती कुवर शॉप आहे एक पनवेलला, तिथे सेल लागलेला असतो साड्यांचा, तिथे एखादी चांगली साडी भेटून जाते, तर तिथूनच मी
एक रेड कलरची कॉटनची साडी घेतली, ती फक्त मला 300 रुपीजला भेटलेली. तुम्ही बिलीव्ह नाही कराल, मी इथे फोटो टाकेन. ही साडी मला फक्त 300 रुपीजला भेटली. आणि प्लस हल्दीची साडी ही ती पण मला समथिंग 500 का 300लाच रेंजमध्ये भेटले. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की असं नाही की सर्व कपडे महागच घेतलेले आहेत. जे हा. आवडतात कितीचे पण असू दे मग ते घेतो आम्ही. लाईक किती 300 रुपीजची साडी घेतलेली. कारण हल्दीला असं असतो का आउटफिट तुमचा तो हल्दीमध्ये वेस्ट जातो. वेस्ट जातो. तर सकाळी आमच्या इथे हळद लावतातच खूप जास्त. पनवेलला जायचं असेल तुम्हाला साडी घ्यायला तर कुवर साडीज मध्ये जा. आणि तिथं पेशवाई पण आहे, तर पेशवाईमध्ये पण तुम्ही जाऊ शकता. पेशवाईमध्ये कॉस्टली असतात जरा, आणि तुम्हाला अशाच एकदम अशा नॉर्मल असल्या तरी चालते. तर कुवर साडी एक सेल म्हणून लागतो तिथे मोस्टली अशा साड्या भेटून जातात. आणि संध्याकाळचा जो आउटफिट होता इव्हिनिंगचा तो आम्ही मुंबईवरनं घेतलेला. कितीला घेतलेला बोल? 8,000 किती? आय थिंक तो 10,000चा होता. आम्ही 8,000ला घेतलेला. आणि तो एक होलसेलर शॉप आहे, तोरल नाव आहे त्याचा. आणि तिथे होलसेलर शॉप आहे, त्यांचा पेज पण आहे इन्स्टाला. आणि तिथे खूप चांगले आउटफिट्स आहेत. म्हणजे तुम्हाला व्हरायटीज बघायला भेटतील त्या युनिक युनिक आहेत. नॉर्मल लाईक कॉमन कपडे नव्हते, युनिक होते, बिलकुल कॉमन कपडे नाही. आणि तिथेच तुम्हाला मुंबईमध्ये तिथेच तुम्हाला एकदम म्हणजे चांगल्या रेंजमध्ये कपडे भेटून जातील. आणि ते पण फेस्टिव्ह वेअर. आणि तुमचं लग्न वगैरे असेल, तुमचे स्वतःचं लग्न असेल, स्वतःची हळद असेल तर तिथे नक्कीच व्हिजिट करा. मग तुम्हाला त्या मेन्शन करा. त्यांचा इन्स्टा पेज पण आणि छान आहे आणि त्यांचे रेट्स पण चांगले आहेत. आणि मी आमच्या घरी माझ्या काकाच्या मुलाचा पण लग्न होता तेव्हा पण मी तिथूनच आउटफिट घेतलेला. त्याच्यानंतर ना मला तो शॉपचा नेमच नव्हता आठवून. म्हणजे आम्ही मुंबईला शॉपिंगला गेलो, आम्ही एवढे दुकानं फिरलो आणि सर्व ते इतके कॉस्टली होते. तिथेच मला चांगला भेटला. मला थोडी फिटिंग करावी लागली, पण ती त्यांनी फिटिंग करून दिली. आणि त्याच्यावर आम्ही कायच ज्वेलरी पेअर नव्हती केली, फक्त इयरिंग्स घातलेले, कारण तो खूप हॅवी होता. तो कपडा शोधणार आपण खूप वाशी वगैरेला गेलो होतो. पण वाशीला पण गेलेलो. आणि वाशीला मेन थिंग खूप कॉस्टली होते. आणि तिथे मी सेम साडी बघितली, रेडी टू वेअर साडी हल्दीसाठी, पण ती तिथे मला किती 12,000ला देत होते ते लोक. आणि सेम साडी मी आता जो शॉप सांगितला ना तोरल, तिथे बघितली तर त्यांच्या इथे फक्त 8,000ला होती. सेम टू सेम साडी. एवढा डिफरन्स असतो गाईज, म्हणून यू शुड नो दी मार्केट. तर तोरलला तर नक्कीच व्हिजिट करा फॉर गर्ल्स. आणि संध्याकाळच्याला मी फक्त इयरिंग्स घेतले आणि सकाळच्याला मी नेकलेस घातलेला आणि इयरिंग्स होते ते 1,000चा मी घेतलेला उरण मधूनच. आणि मेकअप तर माझा मीच केलेला. लग्नासाठी रिक्षाच नाही घेतली गाईज. तर मी तुम्हाला सांगते. तर मी ठरवला, मी एकदम साधी दिसली तरी चालेल, मला माहिती आहे मी नॅचरली मेकअप जो करते त्याच्याने मी चांगले दिसते. आणि मी तेवढे चांगले दिसले तरी चालेल, मला एक्स्ट्रा ऑर्डिनरी दिसायची इच्छाच नव्हती. मला असं झालेलं मी रिस्क नाही घेऊ शकत. तर मी माझा मेकअप स्वतःच केलेला हल्दीला पण. आणि संध्याकाळी पण माझा मेकअप मिस केलेला. फक्त हा मेकअप आर्टिस्ट आहे जिला मी ओळखते, बोलवले, तिने समथिंग 1,000च घेतलेले माझ्या हेअरस्टाईलचे. आणि एकदम साधी पोनीटेलवाली हेअरस्टाईल केलेली. सकाळचं तर मीच केलं आणि एकदम नॉर्मल हेअर मी ठेवलेले, कारण हल्दी वगैरे नंतर माखणारच होते. हेअरबद्दल तर मी हायड्राफेशियलच केलं, कारण मला त्याच्यात पण रिस्क नव्हती घ्यायची. कारण आमचं लग्न किती 2 मंथ्सनी लगेच होता ना, एंगेजमेंटच्या 2 मंथ्सनी लगेच लग्न होता. तर मी फक्त हायड्राफेशियल केलं. आणि बाकीची कॉस्ट एवढी त्यात पण खूप हाय आहेत, म्हणजे स्किन केअरमध्ये पण. आणि मला तेवढे पैसे तर घालवायचे नव्हतेच. रिस्क वाटते माझ्या स्किनवर पण काही ट्राय करायला. आणि 2 महिनेच होते तर मी काहीच ट्राय नाही केला. और कुछ है मॅम खतम हो गया आपका. तर गाईज, जो मी हल्दीसाठी कुर्ता घेतला होता व्हाईट कलरचा, युजली व्हाईटच घालतात, तर तो आम्ही मुंबईवरून घेतला होता. हिला कपडे घ्यायला गेलेलो, तोरलला गेलेलो तेव्हा गेलो मंगलदास मार्केट मधून. त्या रिलेटिव्ह मध्ये आहे, तर त्यांना मी इथं तो कृष्णाची बासुरीवाला काढायला सांगितलं. संजीवनी आणि ऋतिका सवाला इथे होता. तर तो घेतलेले त्यांनी पैसे नव्हते घेतले, ते आमचे लाईक रिलेटिव्ह टाईप आहेत. तर माझा कुर्ता होता तो 500चा होता, कारण की युजली बॉईजचं पण तसंच आहे ना, 5 मिनिटं फक्त बसता तुम्ही, त्याच्यानंतर तुमच्या हळद लावायला सुरुवात करतात. आणि माझ्या हल्दीला असं झालेलं, आमच्या इथे व्हाईटच घालतात. आणि हल्दीला माझ्याकडे असं झालेलं की हळद लावून आहे ना, माझी स्किन पूर्ण रेड पडली होती. माझ्या त्या हल्दीचा इफेक्ट झाला होता काय. मी आता एक बोलीन, मी तर हायड्राफेशियल केलेला
पण असं झालं का मी उगाच हायड्रा फेशियल केला, कारण हल्दी लावून ती स्किन ना येल्लो होते आणि असली सेलिब्रिटीजना लावताना बघितलं ते कुठली तरी वेगळीच हल्दी लावतात. चंदन मिक्स असतो मला वाटतं काय त्यांच्यात जास्त करून, पण त्यांचा तो स्टेन नाही येत ना. नाही. हा, तर आमच्या इथे स्टेन येतो आणि आमच्या इथे 30 हळद लावतात. त्याच्यामुळे मला असं वाटलं मी उगाच हायड्रा फेशियल केला. आणि इथे माझा ऑलरेडी एक पिंपल आलेला होता, एवढा मोठा पिंपल आलेला होता आणि माझा कधीच पिंपल नाही आणि लग्नाच्या टाइमलाच इथे आलेला. एवढा मोठा होता तो, पण असा म्हणजे एवढा दिसत नव्हता तो, बट होता पिंपल, दिसत होता. लग्नाला नव्हता दिसत, हल्दीला दिसत होता. आणि हा, तर माझ्या त्या हल्दीमुळे असं रेड रेड झालेलं. नंतर मग तिथं बर्फ वगैरे लावून ते हे केलं, नॉर्मलाइज केलं त्याला. आणि हल्दीच्या रात्री तो मी कुर्ता घातला होता, तो पण अराउंड 700 रुपीजचाच होता. आणि माझ्या बहिणीचा म्हणजे काकाच्या मुलीचं लग्न होता, तर तेव्हा मला कपडे घ्यायचे होते तिच्या लग्नाला पण. तर मी असेच ट्राय करत होतो तिथं मंगलदास मार्केटमध्ये, असेच ट्राय करत होतो. बोललो चांगला भेटला तर भेटला. तर त्यांच्याकडे आहे ना कुठले म्हणजे तर मंगलदास मार्केटमध्ये पण सर्वात ते कॉस्टली सांगतात. म्हणजे आमची तेवढे रेंज नसतो की रेट काय आहे. जो जातो ना रेग्युलर त्यांना माहिती असतो. तर आम्ही त्या शॉप मध्ये गेलो, बाय लकीली आय डोंट नो. तर तो होलसेलर शॉप आहे, मेन्स होलसेलरच शॉप आहे जास्त करून. तर पण ते जास्त कॉस्ट सांगतात आणि आमचा तो बजेट नव्हताच. तर त्या शॉपमध्ये आम्ही गेलो आणि तिथे ना असे काय काय ना ट्रायल साठी कपडे असतात. म्हणजे ट्रायल साठी असतात, लाईक होता तो नवीनच होता, तर मी ट्राय केला तो आणि तो मला परफेक्ट बसला लकीली. जर तो परफेक्ट नसता बसला तर मला दुसरे कपडे घ्यायला लागले असते. मी दुसरा शोधत होतो, माझ्या माइंडमध्ये दुसरी कन्सेप्ट होती कपड्यांच्या बद्दल. कन्सेप्ट माझ्या माइंडमध्ये दुसरी होती, लाईक व्हाईट शर्ट आणि त्याच्यावरती काय बोलतात त्याला, वेस्टकोट टाईप अशी कन्सेप्ट होती, लाईक ट्रेडिशनल वाला. बट मला ते नाही भेटला. कपडे मला लकीली बसले, परफेक्ट, एकदम परफेक्ट बसले. तर ते कपडे मला हा कपडा नाही आवडला, मला नाही माहिती त्याचा कलर ऍक्च्युली नाही आवडला. म्हणजे कलर नाही, तो अक्काच नाही आवडला. तो कपडा भारी होता गाईस, तुम्ही फोटो बघा आणि सांगा. म्हणजे क्वालिटी चांगली होती त्यावेळेला आणि त्याने एकदम रिझनेबल रेट मध्ये गेला. या रेंज मध्ये ऍक्च्युली त्याची प्राइस जास्त असते, 10,000च्या अराउंड असते. बट तो कसा असा पीस होता, लाईक एकच पीस, सिंगल पीस होता आणि तो त्याच्यासाठी बनला होता ट्रायल लाईक. तर तो त्याने मला दिला होता अराउंड 4,500 रुपीज मध्ये दिला होता आय गेस. तर तो कपडा मला तिथे लकीली मस्तपैकी भेटला होता. आणि तिथूनच मुंबईला गेलो तर तिकडेच मला ती मोजडी पण भेटली, आय थिंक 300 रुपीजची समथिंग. त्याच्यावर मॅचिंग ब्राऊन कलरची, टॅन ब्राऊन असे कपडे घेतले होते मी हल्दीसाठी. आणि माझ्या बहिणीच्या लग्नासाठी पण आम्ही तिकडूनच कपडे घेतले होते. अख्खी मुंबई फिरलो, अख्खा मंगलदास मार्केट आम्ही 2 वेळेला गेलोय वाटतं ना, 2-3 वेळेला गेलो काय आम्ही तिकडे. तर त्याचं नाव इथे येते मंगलम इथेनिक वेअर, आय गेस हाच शॉप आहे, कारण की त्याच्या व्हॉट्सअपवर नाव येत आहे बिझनेस मध्ये, तर हाच नाव असेल, मंगलम इथनिक वेअर मंगलदास मार्केट मध्ये. तर वगैरे पण कमी रेंज मध्ये होते ना. हा, कुर्ते 600, 700, 800 असे होते आणि युनिक होते. मुलीला जे कपडे येतात ते नवऱ्याकडनं येतात आणि नवऱ्याचे कपडे येतात ते मुलाकडनं येतात. नवऱ्याला मुलाकडनं कशा येतील, नवऱ्याला मुलीकडून येतात, मुलीला मुलगीला नवऱ्याकडून येतात. म्हणजे बेसिकली मी सांगते, एकमेकांना कपडे द्यायचे असतात. रिसेप्शन वाले कपडे, रिसेप्शन वाले कपडे घ्यायला पैसे देतात. आणि लग्नाचा जो फर्स्ट आउटफिट असतो, म्हणजे आमच्याकडे येल्लो साडी घालतात. तर मला त्या शॉपचं नाव नाही माहिती, पण तो दामिनीच्याच लाईन मध्ये आहे नेहरूला, तिथूनच मी ती साडी घेतली. ती लग्नाची जी मेन साडी असते ती मी तिथून घेतली आणि त्याच्यावर ऑलरेडी ब्लाऊज वर्क वगैरे केलेला होता. आणि मला फिरून इतका कंटाळा आलेला ना शॉपिंगचा, आणि तो पण जवळ आलेला. आणि माझं असं झालं मी आता ही घेऊन टाकते. येल्लो साडी होती, येल्लो आणि पिंक. आणि त्याच्यावर ब्लाऊज वर्क ऑलरेडी केलेला होता. ब्लाऊज वर्क साठी असे पैसे अलग से नाही द्यायला लागले, ते ऑलरेडी होते त्याच्यात. आणि मला आधी वाटलं एवढी चांगली नाही दिसणार, पण ती खूप चांगलीच होती नंतर. आणि मेन म्हणजे ती मेकअप आर्टिस्ट बोलवले मी, फक्त हेअरस्टाईल करायला आणि साडी लावायला मेकअप आर्टिस्ट बोलवले. तिने एकदम परफेक्ट बसवली मला साडी ती. आणि हेअरस्टाईल फक्त केलेली ती तिनेच केलेली आणि मेकअप तर मीच केलेला. मी दुसरा व्लॉग बनवेन मेकअप मी कसा केलेला सांगायला, जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा. आणि माहीत पण होता मी एवढा चांगला मेकअप करेन. त्या दिवशी मला म्हणजे माझं असं झालं, मला रिस्क तर नाहीच घ्यायची. मी एकदम क्लिअर होतो माइंडमध्ये. मला खूप जण सांगत होते का बघ मेकअप आर्टिस्ट काइंड ऑफ बघ, लोक बोलत होते का टाइम नसतो, आणि प्लस असे पण बोलत होते का लग्न आहे तर मग, अरे त्यांना वाटत नव्हता मी मेकअप करेन चांगला. आणि मला खुद पे तो ट्रस्ट था ही
आणि मी नाही केला चांगला, मी नॉर्मल दिसले तरी चालेल, पण मेकअप आर्टिस्ट बोलवणार नाही हे माझा फिक्स होता. आणि मग तिने माझी हेअरस्टाईल केलेली आणि नंतर माझा मेकअप मिस केला आणि चांगला झालेला, खूप चांगला झालेला. मला खूप आवडला मेकअप जो मी केलेला. तुला पण आवडला ना? हो. मेकअप एकदम असं वाटत होता का कोणीतरी मेकअप आर्टिस्टने केला, एकदम प्रोफेशनल वाटत होता. रिसेप्शनचा मेकअप तर करायला लागत, फक्त ड्रेस चेंज होतो. आणि तेव्हा पण माझी मेकअप आर्टिस्ट होतीच. तिने समथिंग माझे 2 हेअरस्टाईलचे 3000 काहीतरी घेतलेले, 1500 घेतलेले. 3000 आय थिंक साडीचे मिळून घेतलेले. फक्त हेअरस्टाईल आणि फक्त हेअरस्टाईल होते आणि साडीचे 300 रुपये घेतलेला पाहिजे. आणि मी ठरवलेला मी न्यू मेकअप प्रोडक्ट्स आणेन, म्हणजे त्याच पैशामधून जे मी मेकअप आर्टिस्टला देण्यापेक्षा मी स्वतः न्यू मेकअप प्रोडक्ट्स आणेन आणि ते मी यूज करेन. पण त्यांना प्रोडक्ट्सच यूज नाही केले, मी माझे ओल्ड प्रोडक्ट्सच यूज केले आणि त्याच्यातच मी मेकअप केला. मी अबाउट ज्वेलरी, मी ज्वेलरीसाठी मुंबईला गेलेली मेन थिंग. आणि तो भुलेश्वर नंतर सेकंड टाइम गेले तेव्हा आम्ही ज्वेलरीसाठी गेलेलो. कारण ज्वेलरी रेंटवर घ्यायला गेलो तरी इतके कॉस्टली देतात ते, त्यापेक्षा स्वतःची ज्वेलरी घेऊन स्वतःकडेच राहील ना ती, कधी पण तुम्ही यूज करू शकता. तर ती ज्वेलरी तिथे पण कॉस्टली ज्वेलरी होत्या, जे शॉप्स आहेत ना तिथे इतकी कॉस्टली ज्वेलरी होती. आणि त्याच्यापेक्षा मिशोवर कितीतरी स्वस्तामध्ये मिळून जाते ज्वेलरी. तर तुम्ही जे मेकअप आर्टिस्टचे पेजेस वगैरे बघता, बोल ना तू, बोल. तर तुम्ही मेकअप आर्टिस्टचे पेजेस वगैरे बघता, त्याच्यात ना टॅग असतो खाली, कोण ज्वेलरी बाय वगैरे, आणि तिथे टॅग केलेला असतो. तर मी त्या सर्वांना कॉन्टॅक्ट केला ज्वेलरीसाठी, पण कोण जवळ राहत नव्हता. ते ज्वेलरी इथून तिथून पार्सल करण्यापेक्षा मला बघून ज्वेलरी घ्यायची होती. तर आमच्या ओळखीमधून एक होती जी ज्वेलरी रेंटवर देत होती आमच्या इथे, म्हणजे उरणला. तर तिच्याकडनं आम्ही ज्वेलरी घेतली. पण ती ज्वेलरी म्हणजे तिचा कलर वगैरे थोडा गेलेला होता, पण स्टील एवढं समजून नव्हतं तर मी तीच घातली. आणि सेकंड लुकसाठी पण मी तिच्याकडनंच घेतलेली. तर समथिंग 1500 रुपये तिने घेतलेले माझ्या ज्वेलरीच्या रेंटचे एकाच्या, आणि दुसऱ्याच्या पण 1500च होते. समथिंग 3000 समथिंग झालेले. तर मग तुम्हाला ज्वेलरीसाठी एकदा रेंटवर घ्यायचा ऑप्शन असतो, नाही तर मग अशी घ्यायला गेला तर खूप महाग असतो. तुम्ही मेकअप आर्टिस्ट मोस्टली लोक बोलवतात, तर ते घेऊन येतात, त्यांच्याकडे असतात युनिक ज्वेलरीज. तर मेकअप आर्टिस्ट मागवली नव्हती, तर मी अशी रेंटवर घेतलेली. तर तुम्ही ते ट्राय करू शकता. आणि अर्ध्यांकडे असते, म्हणजे मला भेटलेले रिझनेबल रेट्समध्ये पण जे ज्वेलरी रेंटवर देतात, पण ते खूप ठाणे वगैरेला राहतात, तर मी नाही घेतली. मग साडीचा कॉस्ट होता 6000 आणि ब्लाउज शिलाई समथिंग कमी होती 2000. त्याचा ना हँडचा जो वर्क होता तो काहीतरी इथपर्यंतच होता, हाफ. तर मला अजून जास्त मोठा हँड, म्हणजे इथून वर्क पाहिजे होता ना, तर मग त्याने थोडासा वर्क केलेला इथे बस. हिलाच घ्यायला काय बोलतात त्याला, घागरा ना. हिला घागरा घ्यायला गेलो तर ही खूप टाइमपास केला आणि त्याच्यामध्ये जाम ट्राय केले, 10-12 ट्राय केले असतील. त्याच्यानंतर आम्ही बोललो थोडा बाहेर जाऊन दुसरे बघूया. तर आम्ही जात होतो तेव्हा मला शॉप दिसला आणि त्या शॉपमध्ये असा एक बाहेरच लावला होता कपडे. तर मग मी हिला बोललो मस्त दिसते, आणि हिच्या साडीवर पण पिंक कलर होता हिच्या साडीला. तर मी बोललो हा मॅच होईल. तर मग आम्ही जाऊन बघितलं, आतमध्ये ट्राय केला आणि ही हसली मी घातल्यानंतर, अशी स्माईल केली. कारण की मी पूर्ण घातलं होतं, त्या फेटा वगैरे सर्व घातला होता आणि ती शॉल वगैरे घेतली होती. तर हिच्या मनात लाडू फुटला काहीच, तरी हसत होती. तर म्हणजे चांगला दिसत होता. तर मी बोललो हा आवडला. मी पहिला डायरेक्ट ट्राय केला, म्हणजे आवडला मला, ट्राय केला आणि मी बोललो हा जास्त ट्रायच नाही करा, फर्स्ट टाइम आवडतो तेच डायरेक्ट घेतो. आणखी मी भारी दिसतो ना म्हणून. दादरला गेलो, दादरला पण रेट्सचा आहे, तर सर्व इथे कॉस्टलीच आहे दादरला पण. तर ज्योतिष वगैरे कमी रेंज मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही मुंबईला जाऊ शकता. तिथे तुझा कोट 15,000चा होता ना. हा 15-12 असं काहीतरी होता, दोन्ही मिळून समथिंग अराउंड 26,000 रुपीजवर जात होता. तर त्याच शॉपमधून मी ब्लेझर पण ट्राय केला आणि 2 ब्लेझर ट्राय केले. मी दुसरा डायरेक्ट फायनल करून टाकला. आणि 25 झालेला ना काहीतरी, 26 समथिंग झालेला दोघांचे मिळून. एकाचा कोट 15,000चा होता आणि त्यांनी शिवायला टाकलेला ना. तर त्याच्यात पण सीन झाला काय, मी शिवायला टाकला, त्याने मेजरमेंट बरोबर नाही घेतले. म्हणून मी सांगतो मेजरमेंट जेव्हा पण तुम्ही देताना तेव्हा थोडं लक्ष द्या, नाहीतर वाट लागून जाते. त्याने माझी जी ट्राउझर होती ना थोडी शॉर्ट होती, मग ती नंतर मी आल्यावर इकडे येऊन नंतर मी आमच्याकडच्या टेलरकडे जाऊन त्याला एक्सटेंड केली थोडी. ब्लेझर तुम्ही बघू शकता फोटो इकडे,
हे दोन्ही हे घेतले होते मी. आणि मी तेव्हा पण काय फेशियल वगैरे कायच नव्हता केला. मी हेअरस्टाईल 2-3 दिवस नाही 4-5 दिवस आधी केली होती. 4-5च्या पण जास्त, कारण की 10 तारखेला माझ्या बहिणीचं लग्न होतं आणि 14ला माझा होता. मग तिच्या लग्नाच्या आधी मी हेअरकट केले होते. माझे कपडे आणि जुती आणि शॉल आणि तो माल ते सर्व पकडून काहीतरी आणि तो फेटा मेन फेट्याने तर वाट लावली गाईच. फेटा कोणी बांधला होता ना माझा लग्नात, म्हणजे बांधला मी त्याचा घातला होता ना, तो त्याचा घातल्यावर त्याचा ऑलरेडी आयब्रोज असे होते झालेले गाईच. कसे फोटो आलेत माझे. तो फेटा घातला त्याचे आयब्रोज असे होते. ते फोटो पण त्याच्या असे आले, अशा आयब्रो मध्ये. असं नाही असे हा असे होते आयब्रो मध्ये आले. हा कोणाला वाटेल सॅड आहे हा भाई. कसे फोटो आले. होतात मिस्टेक लग्नात. म्हणून 2 वेळा लग्न करा काय, दुसऱ्यांदा परत एकदा लग्न करा दोघांच्या सोबत फोटोग्राफर घेऊन. तुम्ही शॉपचं नाव सांगितलंस? हस्तमिलन गाईज नाव होता, बट आय विल नॉट सजेस्ट. का फिटिंगच्या मुलं गाईज मला नाही आवडली फिटिंग. आणि मेन थिंग का तिथे कॉस्टली पण होते आणि त्याने रेट्स आधीच वाढवलेले होते. तर स्टार्टिंगला फिक्स रेट करत होता. त्याच्यानंतर आम्ही 2 घेतले आउटफिट, तेव्हा त्याने कमी केले, ते पण जरासेच कमी केले. आणि आम्ही सेम आउटफिट बघितले मुंबईला तर खूप कमी कॉस्ट मध्ये होते आणि खूप व्हरायटीज पण होत्या. तर मी सजेस्ट करेन तुम्ही मुंबईवरनं घ्या. आणि ज्याने जो कोट घातलेला ना तो इथे त्याने 15,000ला घेतलेला. सेम आम्ही तिथे गेलो ना कुठला मंगलदास मध्ये, मंगलम शॉप मध्ये सेम कोट फक्त अराउंड 8,700 का 8,000ला होता फुल सेट. आणि प्लस ते तुम्हाला शिवून वगैरे देतील. त्याचा तुम्ही ना ट्राय करा. तुम्ही होलसेलर जे शॉप्स असतात ना तिथे जा आणि तिथूनच घ्या मोस्टली. 26 सॉरी शूज नंतर यांनी रिसेप्शनला जे शूज लागतात ते यांनी मुंबईवरनं घेतले. आणि ते म्हणजे कितीला भेटले 1,500. हा पण ते चांगले आहेत, म्हणजे युनिक पण होते. आणि कुठे दुसरे येते तसेवाले शूज नव्हते. त्याच्यावरचे ग्लिटर्स नाही स्टोन वर्क होता ना. तर मुंबईला नक्की जा आणि विजिट करा. आणि तिथे खूप सारे शॉप आहेत जे होलसेलर आहेत. फिट रिसेप्शन वाला आम्ही तो सुविधाला दादरवरनं घेतलेला. याचा पण हस्तमिलन तो दादरला आहे. त्यांनी तिथून घेतलेला आणि मी तिथूनच सुविधामधून घेतलेला. तर फर्स्ट मी त्यांच्याकडे गेली आणि सर्व ट्राय केलं. मी तर कन्फ्यूज झालेली का कुठला घेऊ. आणि फर्स्ट थिंग मी जाम चूजी आहे, मला एकदम असं आवडल्याशिवाय मला घ्यायचा नव्हता. तुम्ही विचार करा ही चूजी आहे, हिने मला चूज केलं म्हणजे मी लाखात एक आहे म्हणून मला चूज केलंय काय. काय बोललो होते यार. चूजे असते कपडे मी खूप काय बोलतो त्याला, घागराच ना, घागरावाला घागरा गाईज. तर मी तो रिसेप्शनचा आउटफिट बघायला मध्ये गेलेलो. तिथं स्टेशनच्या बाजूलाच तो शॉप आहे. तर तिथे जाऊन आम्ही ट्राय केला. आणि तिथे होते म्हणजे माझा बजेट 20-25,000च होता. त्याच्या जास्त आम्ही नव्हतोच घेणार. आणि खूप जण बोलत होते का रेंटवर घ्या. तर आम्ही विचार केला का लग्न तर एकदाच होतो, नंतर कधी आम्ही असे एवढे कॉस्टली कपडे घालू. तर मग आम्ही नाही घेतले. अर्ध्यांचे बजेट लग्नाचे तर खूप जास्त असतात. लाईक अर्धे जण 50,000चा घेतात, अर्धे जण समथिंग 80-1 लाख काय पाहिजे ते बजेट असतात लोकांचे. तर आमचा तो बजेट नव्हताच, आम्हाला हेच जास्त वाटत होतं. तर मुलींचं जर आउटफिट माहीत असतं तुम्हाला महाग असतात. प्लस ब्लाऊज शिवायला वगैरे वेगळा खर्च येतो, ज्वेलरी येतं, मेकअप येतं. तर मला मी जो घागरा बघितलेला सुविधामध्ये तिथं मी खूप सारे घागरे ट्राय केले होते. आणि याला मी विचारत होते कोणता आवडला, तर याला तो एक आवडलेला शॅम्पेन गोल्ड काहीतरी नाव आहे. तर तो आम्हाला आवडलेला. तर आम्ही त्याला बोललो होतो बाजूला काढून ठेवा. आणि तिथं आम्ही खूप सारे घागरे ट्राय केले आणि सर्व सेमच वाटत होते, मला काही डिफरन्स नव्हता वाटत. मग आम्ही विचार केला दुसऱ्या शॉपमध्ये जाऊन प्राइस काढते. आणि तिथे समथिंग आम्ही 20-25,000 आम्हाला भेटत होते. आणि दुसऱ्या शॉपमध्ये गेल्यावर तिथे अजूनच खूप जास्त महाग होते. आणि तिथे डिझाईन्स पण एवढे चांगले मला नाही दिसले. आणि अर्धे होते पण कॉस्टली होते खूप. तर मग आम्ही विचार केला का जिथे आम्ही ठरवलं तिथे जाऊ. आणि माझ्यात तर शक्तीच नव्हती अजून शॉपिंगसाठी जायची, कारण आम्ही ऑलरेडी एक्झॉस्टेड फील करत होतो शॉपिंग आणि दुकानं फिरून. आणि मग आम्ही येऊन सुविधामध्ये तोच घेतला. आणि 20,000ला भेटला आम्हाला. चांगला होता, मला आवडतो तो. आणि ते फिटिंग वगैरे करून त्याचा ब्लाऊज बिऊजचे म्हणजे मी कन्फ्यूज होतीच, मला समजत नव्हतं, मला असा आवडतच नव्हता मी कुठला घेऊ. मला समथिंग काहीतरी युनिक पाहिजे होता. पण तो कलर युनिकच आहे, म्हणजे शॅम्पेन गोल्ड मला आवडला. नंतर आवडला. आणि मी याला विचारलेला कसा वाटतं, तर हा बोलला हाच घे. तर मी तोच घेतला.
मेरे वजह से अच्छा हा मला. याच्यामुळे घेतलेला मी विचार केला जाऊ दे यो बोलेल तो घेते मी, तर मी तोच घेऊन टाकला मग. तर मी तिथे दादरलाच मार्केट लागतो, तिथे खूप चांगली ज्वेलरी भेटते, तर मी तिथूनच ज्वेलरी घेतलेली आणि खूप स्वस्त आहेत. तुम्ही पण जाणार असाल दादरला तर तिथून ज्वेलरी पण बघा. तिथे मार्केटलाच एकदम नॉर्मलवाली ज्वेलरी, हॅवी नाही बोलत आहे, एकदम बेसिक नॉर्मल ज्वेलरी जर तुम्हाला पाहिजे असेल महाराष्ट्रीयन नथ वगैरे तर मला 20-20 रुपयाला 50-50 रुपयाला भेटले. आणि तेच प्राईस ना दुसरे ते शॉप्समध्ये खूप महाग आहे, 200 वगैरे, आणि मिशोला पण महाग होते. तर तिथून मला जाम स्वस्त नथ भेटले. ते बुगडी वगैरे असतात ते पण जाम 30 रुपयाला वगैरे भेटले. तर तुम्ही तशीवाली ज्वेलरी तुम्हाला पाहिजे असेल तर तिथे दादरला जो मार्केट लागतो ना तिथे जाऊन नक्की बघा. अजून मुंबईला गेल्यावर तिथे खूप लेहंगाची व्हरायटीज होतात, तर तू मुंबईला नक्की जा. आणि हा झाला आमचा लग्नाचा आउटफिटचा खर्च. आता कुठला, आता पूजेचा आउटफिटचा खर्च. तर पर्पल कलरची साडी घेतलेली, ती मी ठरवलेला, मी नेरूला एक शॉप आहे चंदन म्हणून, तिथून मी पूजेची साडी घेतलेली आणि समथिंग मला कितीला 3000ला काहीतरी भेटलेली. त्याच्यावर पण ब्लाऊजवर वर्क होता. आता मला असं झालेलं का परत ब्लाऊजवर वर्कसाठी पैसे नाही घालवायचे, म्हणून मी ब्लाऊज वर्कवालीच बघत होते. आणि मग यानी पण मला याला पण मॅचिंग करायचं होतं माझ्यासोबत. तुला नव्हतं करायचं का? म्हणजे अरे मला पण करायचं होतं, म्हणजे आम्हाला मॅचिंग करायचं होतं. मार्केट मधून त्याच शॉप मधून शॉल, ते मग मी पर्पल कलरचा घेतला आणि व्हाईट कलरचा त्याला बोललो काहीतरी युनिक मध्ये कुर्ता दाखव, मग त्याने दाखवला आणि मग तो घेतला आम्ही. तो कुर्ता अराउंड 1500 रुपयाचा होता आणि ते धोती आणि ती जी असते शॉल ती अराउंड 700-800 रुपयाची होती. असे मिळून माझे 2500 रुपयाचे अराउंड झाले ते. आणि माल तर माझी होती साखरपुड्याची, मी ती घातली. आणि तो ड्रेस तर ती पण कपडे तुम्हाला दिसतील तिथं भारी मस्त एक नंबर वाटत होते. सर्व बोलत होते पूजेला मस्त दिसतंय, मस्त दिसतंय, छान दिसतंय. माझ्या मुलं गाईच ते मॅचिंग कपडे झाले म्हणून जाम छान दिसत. नाही आम्ही लग्नाला पण तसं तर मॅचिंगच केलं, मॅचिंगच होते. कारण याला बोले तू पण पिंक मध्ये घे, आणि पिंक फेटा व्हाईट अँड पिंक केलेला आहे आणि पिंक फेटा घेतली आणि माझी येलो आणि पिंक साडी होती. ही ज्वेलरी मी एक घेतलेली, कितीला ती पण माझी 1200ला का 1500ला ज्वेलरी घेतलेली मी, चोकर वगैरे. हेअरस्टाईल साठी परत 30 मेकअप आर्टिस्टला बोलवले हेअरस्टाईल करायला आणि मेकअप माझी मिस केलेली. होता आमचा ओव्हरऑल आउटफिटचा खर्च. आणि मी तुम्हाला आणि टिप्स काय देशील त्यांना? टिप्स हीच आहे, तुम्ही जे कपडे घेताना गाईज ते फिटिंग तुम्ही नीट बघा, ते मेन आहे जाम. कारण की कुर्ता पण माझा थोडा टाईट होता पूजेचा. तुम्ही जर फेस ट्रीटमेंट काय करणार असाल, स्किन ट्रीटमेंट काय घेणार असाल तर तुमचं लग्न लगेच असेल तर बिलकुल घेऊ नका. आणि तुम्हाला जर फेसवर काय म्हणजे सूट नसेल होत तरी नका करू. चांगली डाएट ठेवा आणि काय बाहेरचं खाऊ नका. जर 2 months होते तरी आम्ही बाहेरचा खात वगैरे होतो, तर क्लीन डाएट ठेवा तुमची आणि बाहेरचं काय खाऊ नका. त्यात नका जाऊ, बाहेरचं खाऊ नको. उन्हात जाऊन काला पडायला होतं, टॅन वगैरे होते उन्हात, बिलकुल नका जाऊ. तरी आम्ही गेलेलो उन्हातच आम्ही फिरत होतो आणि माझ्या पिंपल नव्हते आणि मी उन्हात गेले तेव्हा मे मध्ये खूप ऊन असतो. तर मी ना आमच्या इथं देवलात पाया वगैरे पडायला जातात लग्नाच्या आधी, तर तेव्हा मी उन्हात गेलेले, तर त्याच्यामुळेच माझ्या पिंपल आलेला. नोव्हेंबर मध्ये लग्न करा, मे मध्ये लग्न नका करू, खूप ऊन असतं. जे डाएट चांगली ठेवा असं बोलून आम्ही काय काय खाल्लंय, मोमो पण तुम्ही सगळं खाल्लंय, मोमो चायनीज सगळं खाल्लंय, तुम्ही नका खाऊ. काय माहिती तिच्या तर पिंपल आलेलं तेव्हा, माझा काय नव्हता आला. गर्ल्स साठी मी सांगेन का तोरल शॉप मध्ये नक्कीच जा मुंबईला आणि तिथे बघा खूप चांगले युनिक आउटफिट्स आहेत आणि रेंज मध्ये आहेत. आणि मंगलदास मध्ये कपडे जर मेन्स वेअर असेल तर मंगलदास मध्ये जा. तिथे कुठला मंगलम इथनिक वेअर, त्यांचं असं वरती चढून जायचं आहे ना, छोटा शॉप बघाल तर एवढंच आहे, छोटासाच आहे. खूप छान कपडे, मस्त कपडे भेटले त्याच्या इथे मला. आणि कमेंट मध्ये जर त्यांचा नंबर वगैरे पाहिजे असेल तर नक्कीच सांगा, आम्ही नंबर ऍड करू. म्हणजे तुम्ही कमी खर्चात पण चांगला लुक करू शकता. जास्त खर्च करतात सर्व याच्यावर, तर ज्यांना खर्च नसेल करायचा त्यांच्यासाठी हे टिप्स आहेत. युअर फेवरेट वेडिंग आउटफिट? फेवरेट वेडिंग आउटफिट तू टोटल मध्ये जर दोघांचा आमचा कंबाईन वाला जो जर बोलायचं झाला तर मला पूजेचा आउटफिट आवडला होता, लाईक कंबाईन कॉम्बिनेशन वाला जो होता. आणि तुझ्या एकट्याचा? माझ्या एकट्याचा तर मला जो माझा ब्लेझर होता रिसेप्शनचा तो आवडला होता. ब्लेझर मध्ये तर भारी दिसतो गायला पण. सो आणि तुझे? मला पण याचा ब्लेझरच आवडलेला आणि माझा होता ती मला साखरपुड्याची साडी जास्त आवडलेली, पण त्याच्यावर माझा तेव्हा चांगला लुक झाला नव्हता मला पाहिजे तसा, मेकअप वगैरे मुळे आणि हेअरस्टाईल मध्ये पण. तर ती एक साडी मला खूप आवडलेली माझी
आणि एक माझ्या लग्नाचा जो फर्स्ट आउटफिट होता तो. सेकंड पण चांगला होता, पण त्याच्यावर माझी हेअरस्टाईल मला पाहिजे तशी नव्हती झाली. तर ना लग्नात अशा गोष्टी होतात का, तुम्हाला अर्ध्या गोष्टी तुम्हाला पाहिजे तशा नाही होत, हा तर बट इट्स ओके. इट्स ओके. आणि एन्जॉय तुमचा दॅट हा- मोमेंट. हा, लग्न तुमचा हा तुमचा big day एकदाच असतो. होतो आयुष्यामध्ये. बिग डे असतो, तर तुम्ही एन्जॉय करा आणि या गोष्टींवर तुम्ही नेगेटिव्ह थिंग्सवर कमी लक्ष द्या. सो होता आजचा व्हिडिओ. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल, तुमची जर अशी हेल्प झाली असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. चलो बाय बाय, बाय बाय, सी यू. टेक केअर, See बाय you बाय, in the भेटूया next नेक्स्ट video. ब्लॉग मध्ये.